सद्गुरू सरुताई देवस्थान मठाकरता ब वर्ग दर्जा मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार जयकुमार गोरे यांनी मायनी तालुका खटाव येथील आयोजित कार्यक्रमात दिली। मायनी ही संतांची भूमी असून या भूमीत यशवंत बाबा सरुताई या संतांनी जन्म घेऊन ही नगरी पावन केली। या संतांच्या भूमीला पर्यटन खात्याकडून ब वर्ग दर्जा देण्याकरता विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार जयकुमार गोरे यांनी सद्गुरू सरुताई प्रकट दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना दिली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर होते, तर सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी TR गारळे, ट्रस्टचे सचिव रवींद्र बाबर, सोनियाताई गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या दिवशी दुपारी 12 वाजता सद्गुरू सरुताईंची महाआरती श्री व सौ डॉक्टर येळगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली। त्यानंतर YouTube चॅनलवरील मातोश्री सरुताई लीलामृत ग्रंथाचे ऑनलाईन प्रकाशन आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर व मान्यवरांच्या हस्ते झाले। आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या भाषणात संत सद्गुरू सरुताई माऊलींची कृपा माझ्यावर असल्याने मी 3 वेळा आमदार झालो, त्यामुळे सरुताई माऊलींचे ऋण कधीही विसरणार नसल्याचं सांगितलंय। तर डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी संत सरुताई यांची प्रारंभी अज्ञानी समाजाकडून बरेच अवहेलना झाली, परंतु त्यांनी त्यांच्यावर कृपादृष्टी केली। आम्ही या मठासाठी क वर्ग दर्जा मिळवला, त्यातून अनेक कामे झाली, परंतु ब वर्ग दर्जा मिळाला नाही, तर याकडे आमदारांनी लक्ष द्यावे असे सांगितल्यानंतर आमदार जयकुमार गोरेंनी संत सरुताई देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली। या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला एकनाथ षष्ठी निमित्त डॉक्टर येळगावकर यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। या कार्यक्रमास खटाव तालुका भाजप अध्यक्ष धनंजय चव्हाण, युवा नेते विशाल बागल, अंकुश राजपूत, जालिंदर माळी, संजय बागल, वडूज बाजार समितीचे संचालक अभिजित देशमुख, संचालक किरण जाधव, विनोद देशमुख, सुरेश देशमुख, भरत जाधव, अभिजित येळगावकर, रेणू येळगावकर, उर्मिलाताई येळगावकर, पल्लवी गुदगे, जयसिंग शिंदे, माजी जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप बाबर, महेश तांबवेकर, डॉक्टर तांबवेकर, अरुण चौथे, पोलीस पाटील प्रशांत कोळी, पांडुरंग लोहार, पांडुरंग तारळेकर व ग्रामस्थ उपस्थित होते। दिलीप पुस्तके यांनी आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, लोकराष्ट्र न्यूज, सातारा।